चिरागकडे सुपूर्त केले। जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी प्रशांत जाधवडे सर आहेत। धन्यवाद। चॉप गँग यांच्याकडून मिकी माऊस यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी पाठवायचे समालोचन कक्षामध्ये। दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू चिंचणी आणि सत्यनारायण कोपरी। दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक समीरनं टिपला झेल आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय अच्छू बारी बॅक टू द पॅव्हलियन। दीपेशला मिळतं यश, पहिला धक्का। नका लागू आगरी कोल्यांचे, वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार। जरा आगरी खवलला, आगरी कोली खवलला, तुम पल्लाला जागा नाही उरणार, आगरी कोली खवलला। स्वर्णी एंटरप्राइजेसचे मालक दीपेशजी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी शशिकांतजी भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा। दीपेशजी स्वर्णी एंटरप्राइजेसचे मालक। मैदानामध्ये खूप सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर गोविंद म्हात्रे आणि संजयजी म्हात्रे यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या। आदरणीय गोविंदजी म्हात्रे आणि आदरणीय संजयजी म्हात्रे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे। आणि मिकी माऊस बघा, मिकी माऊस देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे। ती स्पर्धा आता रंग भरायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच षटकामध्ये दीपेशचा जर पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती अच्छू बारीसारखा एक मोठा विकेट त्यानं प्राप्त केला आहे। समीर यावेळेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल टिपतोय। नंबर 3 वरती करण, पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला आणखीन एक चांगला फटका सुरेख पद्धतीने सजवला, चेंडू जाईल डीप मिड विकेट मध्ये, सीमारेषा पार, चौकार करण रावडेच्या बॅटमधनं पहिला चौकार। अत्यंत सुंदर आणि दर्जेदार अशा प्रकारची बॅटिंग करण रावडेने पहिल्या मॅचमध्ये देखील केले। या मॅचमध्ये देखील आपण पहा सुरुवात काय छान झाली। पहिल्या चेंडूवरती दीपेशने यश प्राप्त केलं, दुसऱ्या चेंडूवरती निश्चितच करण रावडेच्या बॅटमधनं एक अफलातून अशा प्रकारचा फटका आपण पाहिलाय। आणि हा मिकी माऊस आहे, नमस्कार तुम्हाला। चौकार षटकानंतर गेल्यानंतर निश्चित मिकी माऊसचा जलवा आपल्याला बघायला मिळेल। राईट आर्म ओव्हर द विकेट, पण त्यांच्या डाव्या हाताकडनं दीपेश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी करण्याकरता। उलटा चेंडू कबरच्या दिशेने तडकावला, चेंडू सीमारेषा पार करणार यात काही शंका नाहीये। या चेंडूवरती चेंडू जाईल सीमारेषा पार, यामध्ये नाही कोणतं दुमत आणि या चेंडूवरती करण रावडेने दाखवले आपली हुकमत। अप्रतिम बॅटिंग करत असताना करण रावडे आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 2 चौकार, धावफलकावरती धाबा आहेत एकूण 8। बाद झालेला फलंदाज अच्छू बारी स्वस्तात बाद झाला, त्यानंतर मात्र जबाबदारी खांद्यावरती घेतली करण रावडेनं शानदार बॅटिंग करत असताना। व्यासपीठावरती गोविंदजी म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल। मी रोहित म्हात्रे यांना विनंती करेन आपण त्यांचा यथोचित सन्मान करा। गोविंद म्हात्रे यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। अकोटपद चेंडू, हुकचा फटका, इथे क्षेत्ररक्षक निखिल ओगेच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार। दीपेशच्या या षटकात बॅट्समन घेतोय खरपूस समाचार, येतोय शानदार षटकार। तुझ्या गालावर तिलपुरी काला काला शोभून दिसतंय, तुझ्या गालावर तुझ्या ओठाला लाली, तुझे गोरे गोरे गाल पोयरे शोभून दिसशील माझा जमाल।
करण रावलेच्या बॅटमध्ये 2 चौकार आले, त्यानंतर एक षटकार आपण पाहिलेला आहे. हुकचे फटके खूप चांगले खेळतो आणि क्रिकेटची परिभाषा त्याला खूप चांगली माहिती आहे. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू उसळी घेत होता. यावेळेला बॅकफुटला खूप चांगलं शरीराचं संतुलन बनवलं आणि खूप चांगलं टायमिंग, छान बॅटिंग करत असताना मैदानामध्ये करण रावले धावपल करते. धाबा 14. सत्यनारायण कोपरीचा संघ एका बाजूला आपण पाहू शकतो, तर MS चिंचणीचा संघ आणि दोन्ही मातब्बर संघ आहेत, दोन्ही दावेदार संघ आहेत. बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहत आहे. दिपेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज, पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त झालं होतं. त्यानंतर मात्र यावेळेला बॅट्समन करण रावलेची बॅट तळपते आकाशात सूर्य तळपतोय, मैदानामध्ये करण रावले तळपतोय. काय जबरदस्त बॅटिंग, खराब चेंडूवरती खरपूस समाचार, चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल उत्तुंग षटकार. मला भेटल्या 50, पण तूच मला आवडली विषय खलास. गावातल्या पोरी मला भेटल्या 50. मिकी माऊसची कमाल देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आता मैदानामध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना करण रावले. धावपलका धाबा 20. या षटकातला अत्यंत महत्त्वाचा चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट आहे, त्यानंतर 2 चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत. पुल आणि हुकचे सुंदर फटके, देखणे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटर करण रावलेकडून. या बॉलला टप ऑफ द बॉल जाऊन ऑन द टोच खेळलेला अप्रतिम फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. या चेंडूवरती 4 धावांची मोहर, चौकार, शानदार बॅटिंग. थँक्यू डिझे. व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय संजयजी म्हात्रे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. प्रफुल्ल घरत यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. संजयजी म्हात्रे यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. अतिथि देवो भव कहती ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ही हमारी परंपरा है, संस्कृती है. या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. धावपलकावरती चिंचणी संघाची धावसंख्या आहे 24 धावा. मिकी माऊस साठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे शशिकांतजी भोईर यांच्या माध्यमातून. त्यानंतर चापकांच्या वतीनं मिकी माऊसला 200 रुपयाचं पारितोषिक, 300 रुपयाचं पारितोषिक मिकी माऊस यांच्यासाठी येत आहे. गोविंद म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 1000 रुपयाची आर्थिक मदत. किशोर भंडारी विरातन खुर्द यांच्याकडून 501 रुपया. अतिशय दर्जेदार असा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फिलहाल अगर देखें तो इस मुकाबले में बेहतरीन बल्लेबाजी करण रावले द्वारा अलंकार को मौका मिलता है गेंदबाजी करने के लिए. स्ट्राइक करने पर बल्लेबाज मयूर को आप देख रहे हैं प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी कर रहे हैं. फील्डिंग की जमावट इस वक्त फ्लैंक स्लिप, एक गली, एक कवर पर खिलाड़ी मौजूद, एक पॉइंट पर खिलाड़ी है. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, ऑन साइड पर लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, जो कवर का खिलाड़ी बिल्कुल पॉइंट क्षेत्र में आता हुआ. फाइन लेग पर एक खिलाड़ी मौजूद है, डिस्कर लेग पर खिलाड़ी मिड विकेट है और लॉन्ग ऑन. और ये यहाँ इस मुकाबले में सत्यनारायण कोपरी के पास वो फाइन लेग पर खिलाड़ी है, वो डेब्यू कर रहा है इस टीम में. ओ खेलना कहाँ चाहते थे, गेंद कहाँ चली गई है, बल्ले के ऊपर अच्छे तरह से नहीं चढ़ी है, रिवर्स पे खेलना चाहते थे. क्रिश को आप देख रहे हैं, बहुत अच्छे फील्डर है इस वक्त फाइन लेग पर. वैसे एक हमारे पास अतिरिक्त खिलाड़ी भी है, वो भी बहुत अच्छी फील्डिंग करते हैं, लेकिन क्रिश को मौका दिया गया. रन संख्या फिलहाल 25 रन, 25 लॉस ऑफ 1 विकेट. अलंकार का ये पहला ओवर टीम का दूसरा ओवर है. बल्लेबाज करण रावले ने पिछले मैच में 24 रन बनाए थे. क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी. और इस मैच में इस मैदान का मुहाना करने के लिए शॉन भी पहुंच चुके हैं. देखिए मैदान का मुहाना किया, अब एक बार फिर मैदान के बाहर जाते हुए उड़ाया आसमान की तरफ, जबरदस्त स्ट्रोक, छोटा पैक, बड़ा धमाका, मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का.
मिकी माऊस तुमच्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आले, तुम्ही व्यासपीठाच्या समोर या. लय भारी. रिवर्स स्वीप, ये भी गेंद बॉडी लाइन की तरफ जाती हुई, क्या बात है, छोटा तीर वार करे गंभीर, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन, तालियां बजती हुई. खळखळाची धरणी नाठी नखराची अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराची बाण नजरात लागे होली अवतरली सुंदर रात रंगी गती रंगुली सास शिनगार हाले होली सूर तालात मी मैदानामध्ये देखील चंद्र आहे. मिकी माऊस आपण या ठिकाणी पाहू शकता एन्जॉय करत असताना. फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अलंकार. या ठिकाणी काही पारितोषिक येत आहेत. गोलंदाज आपल्या बॉलिंग मारतो सज्ज आहे. चॉप गँग कडून मिकी माऊससाठी 200 रुपयाचं पारितोषिक, भाई ग्रुप कडून 200 रुपयाचं पारितोषिक. इथे पण स्पर्धा आहे. अच्छी गेंद, टप्पा बिल्कुल ऑफ टर्म के बाहर था. अब गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑफ क्षेत्र में निखिल थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं, तो 2 रन लेने का मौका मिलेगा. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए टगआउट में तालियों की आवाज आप बिल्कुल सुन रहे हैं. रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो टोटल बन गया है 39 पर 39 रन, और जिसमें करण रावरे का रोल बहुत बड़ा है. शानदार बल्लेबाजी उन्होंने की है. अभी तक अगर देखें तो इन्होंने जो रन बनाए हैं मिकी माउस इस बार अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी. करण रावरे का बेशकीमती विकेट मिला है और बल्लेबाज को जाना पड़ेगा, लेकिन शानदार बल्लेबाजी की है इन्होंने. बनाए कुल मिलाकर 38 रन बनाए. शानदार बल्लेबाजी. कुंदन जी एक गाना लेके आइए. मैदान के अंदर एक बहुत महत्वपूर्ण विकेट सत्यनारायण कोपरी को मिलता हुआ. गाडी थांबायची नाही, सुसट बुंगाट गोडी फिसकी नको द्या ताडी, माझी हाय मन तुळायचं हाय वाराची मागून घोडे डोक्यावर घेऊन थोडे रस्ते पिंट्या येऊन करताय उलट्या आरुट्या 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 टाइगर स्पोर्ट की अगर बात करें तो करण रावरे बिल्कुल खेलने वाले पालघर प्रीमियर लीग में, और क्यों चुना है, बहुत बेहतरीन बल्लेबाजी इन्होंने की. अपनी टीम के लिए अच्छा स्टार्ट भी दिया. 38 रन बनाए. शानदार बल्लेबाजी इन्होंने की है. अलंकार कमबैक करते हुए सत्यनारायण कोपरे के लिए वो विकेट चाहिए था, वो प्राइस विकेट बिल्कुल मिलता हुआ. नए बल्लेबाज जयेश रावरे. अलंकार तैयार. सत्यनारायण कोपरी के पास जो गेंदबाजी है जिसमें दीपेश ने पहला ओवर डाला था और दूसरे ओवर में अलंकार गेंदबाजी करने के लिए आए हैं. ऑफ के बाहर गेंद थी, कट कर दिया गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. क्लासिकल बल्लेबाजी मैदान के अंदर जयेश रावरे द्वारा. वारे वारे आपके वारे नारे. जयेश रावरे जबरदस्त प्रदर्शन मैदान के अंदर कर रहे हैं. थैंक यू. 2 ओवर का खेल. रन संख्या कुल मिलाकर 43. 4 ओवर का यह मैच और धुआंधार बल्लेबाजी. टप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था और क्या स्ट्रोक खेल दिया था. अजिंक्य भोईर यांना मी विनंती करेन, प्लीज आपण व्यासपीठावरती या. अजिंक्य भोईर आपल्याला विनंती, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. सागर कंस्ट्रक्शन आणि अजिंक्य भोईर यांच्या सौजन्याने मॅन ऑफ द मॅच आपण टी शर्ट पाहतो आहे.
अर्थात आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठामध्ये फिलहाल अगर देखें तो अच्छा स्ट्रोक था बैकफुट पर स्क्वायर कट करते हुए बल्लेबाज जयेश राव ने मयूर एक पर खेल रहे हैं। इनको ज़्यादा खेलने का मौका नहीं मिला, खास करके जो पहले 2 ओवर का खेल है जिसमें करण रावड़े का जलवा आपने देखा। उनका विकेट गिरने के बाद जयेश रावड़े एक बार फिर सेट होकर मैदान के अंदर आए। गेंदबाजी में परिवर्तन, सचिन गेंदबाजी कर रहे हैं और गेंदबाजों की कमी खल रही है। इस बार अब बारी मयूर तामरे की, क्या बात है, घुटना टेक, तमाशा देख, गेंद को खेल दिया डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाद 6 रनों के लिए। ब्यूटीफुल शॉट। आणखी माझ्या झोपडीत ये, येताना एकटीच ये, आणखी माझ्या झोपडीत ये, येताना एकटीच ये। पहले गेंद पर बहुत अच्छा स्ट्रोक बल्लेबाज मयूर तांबोरे का, जिसके गहरा में चले गए थे। दोबारा एक बार फिर बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन इस वक्त गेंद को देख लिया था बहुत बढ़िया तरीके से और खास करके बल्लेबाज को गेंदबाज ने देखा था। गेंद सही इलाके में एक बार फिर वो टिप्पा खिलाते हुए बल्लेबाज अच्छी तरह से गेंद को नहीं खेल पाए। अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश बल्लेबाज की तरफ से। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो 49 रन, तीसरा ओवर प्रगति पर है। 4 ओवर का मैच है, अभी भी इस ओवर की 10 गेंदें आना बाकी। फिलहाल एक इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर चल रहा है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद को कवर की तरफ ड्राइव करना चाहते थे, थोड़ा सा रूप बनाकर खेलने की कोशिश, जगह बना के खेलने का प्रयास किया। बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद विकेट कीपर की तरफ जाते हुए हरीश ने गेंद को विकेट के पीछे एक बार फिर गैदर किया, रन की संभावना को निरस्त किया है। 49 रन, अच्छी गेंदबाजी सचिन द्वारा। मैं समझता हूं कि अच्छा कमबैक किया, पहली गेंद पर छक्का आया था और उसके बाद में मयूर के ऊपर प्रेशर डाल रहे हैं। राइट टर्म ओवर द विकेट सचिन। इस बार ऑन साइड पर बहुत अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बढ़ गया, गेंद बॉडी के बाद 4 रन। मयूर तांबरे का बल्ला बोल रहा है, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। एक बार फिर मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। मायनपुरेला भैरो बाबा, मायनपुरेला भैरो बाबा, कोई रहा ना प्रमुख गेंदबाज के तौर पर सचिन यहाँ गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या 50 के पार, 53, 53 पर 2। गेंदबाजी करने के लिए एक बार फिर सचिन तैयार। मयूर तांबरे बैक टू द पेबल इन, तीसरे विकेट का पतन गॉन। उठाइए दोनों हाथ और डमरू बजाते हुए बाबा के दरबार में जिनके हाथ है वो अपने हाथ से डमरू बजाएंगे, बाबा भोले के मनाएंगे। बाबा का 2 चीज बहुत पसंद है, एक डमरू और Next by Vishnu. थँक्यू डंबरू आपण पाहू शकता या ठिकाणी खूप छान गाणं देखील येते, ते गाणं पुन्हा एकदा येईल। बॅटन चला मैदानामध्ये मयूर तांबरे बैक टू द पेबल जाते हुए। और फिलहाल देखिए वैसे तो खाली डोल भी कोई बजा सकता है लेकिन बजाने वाला कौन है वो देखा जाएगा। इस वक्त अगर देखें तो अच्छी गेंदबाजी सचिन की तरफ से, एक छक्का एक चौका इस ओवर में बिल्कुल आया। लेकिन फिलहाल अगर देखें तो बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं नए बल्लेबाज मैदान के अंदर राजकुमार आए हैं। राजकुमार के पास भी काबिलियत है, बहुत अच्छे खिलाड़ी हैं। नाउ स्कोर 53 पर लॉस ऑफ 3 विकेट। सचिन तैयार, बिल्डिंग के जमा मड्डे के इस वक्त स्लीप गली पॉइंट हवा में खेलते हुए लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। बुम बुम निकलने लिया कैच, सचिन को मिले विकेट। आखिरी गेंद पर विकेट है और क्रिक क्रिक क्रिकेट डोंट हियर विकेट। आपने विकेट बिल्कुल खोया है और जो विकेट इस वक्त सत्यनारायण कोपरे के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। मनोभावे तुलाही करी तो वंदना, मनोभावे तुलाही करी तो वंदना। कोपरी गावाच्या देवा सत्यनारायणा, कोपरी गावाच्या देवा थँक्यू सत्यनारायण। डिझेल मथाने, देबेन 11 एडमन, विराथन खुर्द आणि विजय टीम यांचा एक एक प्रतिनिधी या ठिकाणी निश्चितच संघनायकांना विनंती आहे
ड्रॉसाठी यावेळेला सर्व संघांचे जे कॅप्टन आहेत आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. मथाने, देवेन 11 बिराथन खुर्द आणि विजय संघातला अर्थात यानंतर इथे जे संघ आता मैदानात खेळतात त्यांचा एक एक प्रतिनिधी. धावपलकरती एकूण धाबा आहेत 53. फलंदाजी मार्कवरती समीर, निर्णायक षटकाचा खेळ. स्ट्रायकरीला फलंदाज सज्ज असेल जयेश रावरे, 4 वरती बॅटिंग करतोय. अप्रतिम फटका त्याचा होता. टॉप क्लास बॅटिंग करू शकतात करण रावरे सारखे बॅट्समन आणि तेच दाखवून दिलं इथं जयेश रावरेने देखील. अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली आणि पहिलाच फटका नेत्रदीपक होता. पहिल्या चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंच मात्र यावेळेला वाईट बॉलचा इशारा करतायत. धावपलकरती एकूण धावा होत आहेत 54. 3 गडी बाद 54. प्रथम बॅटिंग करत असताना MS चिंचणी. लेफ्ट हैंडर बल्लेबाज जयेश ऑन स्ट्राइक. फिलहाल फील्डिंग की बात करते तो फ्लाइंग स्लिप एक गली, उसके साथ एक पॉइंट पर खिलाड़ी बॉडी लाइन पर, एक खिलाड़ी कवर पर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है. और ये ऐसे बल्लेबाज है हर तरह का शॉट खेल सकते हैं. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थे. टप्पा खाने के बाद एक बार भी ज्यादा ऊपर नहीं है. मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी बिल्कुल मौजूद है. निखिल ओगे ने गेंद को फील्ड किया लेकिन दोनों बल्लेबाजों के पास समय था 2 रन लेने के लिए. 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ. अब तक 56, 3 विकेट के नुकसान पर. प्रसाद हमारे साथ जुड़े हुए हैं इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए. इससे पहले शेखर को आपने देखा था, शेखर भी हमारे साथ जुड़े हुए हैं. और एक अच्छा मैच जिसका लाइव टेलीकास्ट पाटिल नेटवर्क के माध्यम से चल रहा है. गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपने बॉलिंग पार पर तैयार. समीर ऑफ टीम के बाहर खेलने की कोई चेष्टा नहीं है. गेंद जाते हुए विकेट कीपर के दस्ताने की तरफ. व्हाइट बॉल का इशारा, दिशा पर कंट्रोल नहीं है. अनुशासन के साथ गेंदबाजी करने की जरूरत है. स्लॉग ओवर है, निर्णायक ओवर मैदान के अंदर चल रहा है. रन संख्या 57, 3 विकेट के नुकसान पर. इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए एक बार फिर गेंदबाज तैयार है. शानदार खेल मैदान के अंदर जरूर हो रहा है. गेंदबाजी करने के लिए समीर अपनी बॉलिंग मार पर. यह भी गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल इस वक्त काफी ऑफ स्टंप के बाहर जा रही है. वाइड बॉल का इशारा. सरावलीचे सुपुत्र आणि आमचे मार्गदर्शक रघुनाथ मामा यांच्याकडून या स्पर्धेकरता 3000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. सर्वांना एकदा विनंती आहे, जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी करा. 3000 रुपये. संजय महादेव म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये. तर जलसाचे सुपुत्र आदरणीय सचिन पाटील यांच्याकडून देखील 3000 रुपये आर्थिक मदत आलेली आहे. यावेळेला फटका तर खूप सुंदर आहे. बघूया काय करते मिड विकेट मध्ये. निखिल टिपलाय झेल, फलंदाज ठरलाय फेल. यावेळेला ओव्हर अप्रतिम टाकतोय गोलंदाज समीर. छान गोलंदाजी करतोय आणि धक्का क्रमांक जर बघितलं तर 4 चिंचोली संघासाठी. 5वा धक्का बसलाय. संजय महादेव म्हात्रे 1000 रुपये. तर सचिन पाटील जलसार 3000 रुपये. या ठिकाणी जर बघितलं तर ते अर्थदाते त्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे ही स्पर्धा निश्चितच सस्ते, फुलते आणि बहरते. मैदानात जर बघितलं तर एकूण धावसंख्या आहे 58. पहिला गडी बाद झाला 0 वरती, दुसरा गडी बाद झाला 39 वरती, तिसरा गडी बाद झाला 53 वरती, चौथा गडी बाद झाला पुन्हा एकदा 53 वरती. पण दुसऱ्या गड्यासाठी 39 धावांची भागीदारी आणि 5वा गडी लवकर बाद झालेला आहे. समीरची गोलंदाजी. आता या गोलंदाजीचं म्हणजे जर बघितलं तर निश्चितच मिस्टर एस्ट्रा आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज अंकुश क्रमांक 6 वरती. नवीन फलंदाज यज्ञेश. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती समीर कडून. स्लॉक ओव्हर आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मानसिकता आपली निश्चितच म्हणजे बॅट्समन म्हणून जेव्हा आपण मैदानात जाता किंवा डगआउटमध्ये देखील आपण पाहू शकता जी मानसिकता असते. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेच्या पाठवायची इच्छा आणि यावेळेला आकांक्षा असते निश्चितच प्रत्येक बॅट्समनची. डबल करती. एकूण डाबा आहेत 58. राईट टाइम ओव्हर द विकेट. पंतांच्या डाब्याकडनं समीर. चांगला चेंडू आहे कोलवर टप्प्याचा. निश्चितच खोदून काढल्या ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एकच धाव मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी केले. वाईट बॉल टाकलेत परंतु या मॅच मध्ये विकेट देखील घेतल्या. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आज या ओव्हरमध्ये आतापर्यंत कोणत्या प्रकारचा चौकार षटकार नाहीये. खूप चांगलं कमबॅक सत्यनारायण कोपरीने केले. करण रावडे ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस निश्चित धावांचा पाऊस पडला. षटकार चौकारांची आतषबाजी झाली. जयेशने चांगला फटका खेळला परंतु ते सातत्य बाकीच्या बॅट्समनला राखता आले नाहीये. सचिन आणि समीरनं चांगली गोलंदाजी केली.
हे षटक मात्र सत्यान कोपरीसाठी फलदायी ठरत आहे. तर मैदानामध्ये अजूनही आपण बघितलं तर किती चेंडूचा खेळ शिल्लक आहे? 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सुरेख कामगिरी, काय जबरदस्त गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी. धावपल करती एकूण डबा 59. बाप्पा मोरया चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम. डावखुरा फलंदाज टॅकरेनला फलंदाजी करण्याकरता यज्ञेश. अंकुशला जास्त संधी मिळाली नाहीये. सुरेख कामगिरी केली यावेळेला गोलंदाजानं. लेन चांगले ठेवले, नियंत्रण ठेवलेलं आहे. दिशेवरचा कंट्रोल खूप चांगला आहे. आता मात्र चेंडू ऑफ टाइमच्या बाहेर. बॅट्समन सफल झालाय का? बॅट्समन सफल झालाय. अजित मात्र तेच सांगतायत. ऑफ टाइमच्या खूपच बाहेर यावेळेला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु सफल झाल्यामुळे बेनिफिट गोलंदाजाला मिळतंय आणि यावेळेला शेवटचा चेंडू डॉट येतोय. आणि हे क्रिकेटमध्ये घडत असतं. एकूण 4 षटकांचा खेळ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावचा अंक आहे 59 आणि जिंकण्याकरता 60 धावांचं आव्हान यावेळेला चिंचणी संघाने ठेवलंय सत्यनारायण कोपरी संघासमोर. स्वर्णी एंटरप्राइजेस दीपेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेकरता 1555 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे आणि त्यांच्याकरता देखील जोरदार टाळ्यांचा गजर होईल. थँक्यू व्हेरी मच दीपेश पाटील, स्वर्णी एंटरप्राइजेस. यानंतर मथाने, देवेन 11 एडमन, बिरातन खुर्द आणि आता 2 संघ आहेत, त्यांचा एक प्रतिनिधी आमच्या या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने येईल. मिकी माऊस यांचा कमाल. आपण बघूया त्यांच्यासाठी गाणं देऊया. या ठिकाणी निश्चितच अत्यंत सुंदर असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मनील रघुनाथ पाटील जलसार यांच्याकडून 5000 रुपये आलेले आहेत. या डीजे अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. हाय बेला खटवी काय अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही थँक्यू क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 60 धाबांची आवश्यकता, बॉलची आवश्यकता मैदानामध्ये आहे. सत्यानंद कोपरी इथे आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये येतात. चिंचणी मयूर प्लीज विनंती आहे, कारण अजून भरपूर मॅच शिल्लक आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. त्याचबरोबर विनंती आहे या ठिकाणी हरेश चला बॅटर आपण मैदानामध्ये पाठवा. सामन्याला सुरुवात होईल. यावेळेला या मंचावरती पुन्हा एकदा आवाज ऐकूया प्रमोद शेडगे यांचा. एक सुंदर गाणं घेऊ आणि मैदानामध्ये आणखीन जबरदस्त बॅटल पाहायला निश्चितच तयार होऊया. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांना शुभ दुपार. जे आमचे लाडके प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मनपूर्वक संयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे जाणकार, शिस्तप्रिय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं असे प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानाच्या दिशेने वळूया. मैदानाच्या दिशेने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सामना सुरू आहे सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी अँड MS11 चिंचणी या 2 संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करताना MS11 चिंचणी संघाने मात्र 59 धावा फलकावर लगावल्या. अच्चुबारीचा क्लास या मॅच मध्ये पाहायला मिळाला नाही. मयूर तांबोरीने मात्र सातत्य राखलं, 11 धावांचा खेळ केला. करण रावरेने आपला क्लास जो आहे तो मात्र यावेळेला फलंदाजींच्या फटक्यातील जे आविष्कार दाखवत यावेळेला आपण पाहतो 38 धावा केल्या. त्यानंतर 6 धावा
राजकुमार जयेश रावरेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. राजकुमारने मात्र निराश केला अंकुश आणि यज्ञेशने निराश करत पहिल्या षटकात दीपेशने खूप खराब गोलंदाजी केली. 24. दुसऱ्या षटकात अलंकारने जो कालच्या दिवसात जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी करणारा त्या गोलंदाजाला मात्र 19 धावा तब्बल कुठल्या गेल्या आणि त्यानंतर सचिन पाटील आणि अतिशय भरतने मात्र उल्लेखनीय कामगिरी करत असताना आपण पाहतोय. समीर कासारे होता मात्र भरतची अनुपस्थिती यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. कसरेटला हरीश पाटील. आज खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. जेव्हा जेव्हा जबाबदारीचं ओझं आलंय तेव्हा मात्र मी स्वीकारण्यास तत्पर आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. अमित मिश्रा अर्थातच बबुया या नावाने जास्तीत जास्त पसंती. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता आणि सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवला गेला. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. चौकार तर मिळालाय परंतु कमरेच्या वरती आहे का बिमरच्या स्वरूपात तर ऑन स्क्रीन आशुतोष व्यवहारे यांना यावं लागेल. डिसिजन पेंडिंग. पहिला चेंडू 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना टेनिस क्रिकेटमध्ये रेग्युलर क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅटर, ॲज अ विकेट किपर या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अग्रेसिव्ह खेळाडू पाहायला मिळतो हरीश पाटील. सचिन पाटील एका साईडला मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चला विजयी संघाचे कर्णधार आपण यायचं. विजयी संघाचे कर्णधार या. विजयी संघाचे कर्णधार या आणि सुरू असलेल्या सामन्यांमधील 2 प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. मोतीलाल शाह यांना सुद्धा विनंती करेन आपण या व्यासपीठावर. चिंचणी संघाचे पॅकर्स आणि यावेळेला नोचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुटला होता अमित मिश्रा बबुआच्या हातातून. नवीन चेंडू आणि कापूस यावेळेला अजून जुळा झालेला नाही. व्हेरी फर्स्ट बॉल नो बॉल यावेळेला आपण पाहू शकतात. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुखरूप. मात्र एसटीचे हे नियम नाही आहेत. फक्त तुम्हाला धावचित या ठिकाणी आपण पाहू शकतात की फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल हा गैरसमज होता की एसटीचित होतं ज्यावेळेला फ्रीडचा सिग्नल असतो नो बॉल आल्यानंतर. परंतु इथे मात्र यावेळेला आपण पाहू शकतात हरीश पाटील तिथपर्यंत पोहोचले आणि ज्या पद्धतीने एसटीचित झाला होता परंतु विकेट मिळणार नाही आहे. गोलंदाजाला डॉट चेंडू येतोय. अमित मिश्रा बबुआ एक लेग ब्रेक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन पाटील यावेळेला मात्र काहीतरी कानमंत्र देत असताना पाहायला मिळत आहे. चेंडू फेकून झाले. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. 60 धावांचा पाठलाग करताना हरीश पाटील एक मातब्बर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जयेश रावरे एस्टनच्या पाठीमागे पाहायला मिळत आहेत. चुबारी यांना आपण पाहतो लॉंगॉनकडे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर करण रावरेने क्लास फलंदाजी केली. मिडॉनला पाहतोय यावेळेला बॅकफुटला जाऊन टॅप केलं गेलं. मात्र क्षेत्ररक्षक अंकुश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. सचिन पाटील आजच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल डगआउट मधून मात्र खूप काही अपेक्षा आहेत आणि या अपेक्षांचं ओझं या वेळेला मात्र पूर्ण करेल का याकडे लक्ष असेल. जयेश रावरे पुन्हा एकदा चला टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका. अप्रतिम आतमध्ये येणारा चेंडू. दोन्ही टर्न आहेत या गोलंदाजाकडे. एक चेंडू पाहिला तर आउट स्विंगर पाहायला मिळतो, एक चेंडू पाहायला मिळतो इन स्विंगर, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक. अशा पद्धतीने मात्र हे व्हेरायशन जे आहे ते अमित मिश्रा या गोलंदाजाकडे. जसं अमित मिश्रा आपण भारतीय संघाचा पाहिला होता त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. तुलना करू शकत नाहीत परंतु कला आहे या गोलंदाजाकडे, ते व्हेरायशन आहे आणि निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे काय तर कला. यावेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मानस एकदा वर्जित केली जाईल. अच्चुबारी पुढे सरसावतोय, आराम के साथ चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल. काल अर्धशतक याच फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळाला, तोच अच्चुबारी पाहायला मिळतोय. उमेमानचं मैदान, 1 लाखाची स्पर्धा, अतिशय सुंदर फलंदाजी केली होती. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक यावेळेला झेल सोडतोय
तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या झेलचा खूप काही मात्र परिणाम सोसावा लागेल का येणाऱ्या चेंडूमध्ये, कारण थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल हरीश पाटीलने. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 8. शेखर किनी अँड एका साईडला मुनीत कुडू आम्हाला दर्शवत आहेत. 8 धावा फलकावर, 52 धावांचं टार्गेट सेट अजून सुद्धा पाहायला मिळेल. पॉइंट क्षेत्र पाहायला मिळतो. तदनंतर गली रिजन, लॉंग स्टॉप, शॉर्ट फाईन लेग. यावेळेला ऑन साईडला सरळ चेंडूला फेकून दिलाय सचिन पाटील. क्लास ब्रँडेड षटकार 6. मनोभावे तुलाही करीतो वंदना, मनोभावे तुलाही करीतो वंदना. कोकणी गावाच्या देवा सत्यनारायणा, कोकणी गावाच्या देवा सत्यनारायणा. मनोभावे तुलाही करीतो वंदना, मनोभावे तुलाही करीतो वंदना. कोकणी गावाच्या देवा सत्यनारायणा, कोकणी गावाच्या देवा सत्यनारायणा. थँक्यू वेलकम बॅक. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर कणखर पद्धतीने धावा आल्या, 14 धावा. 3 षटका आहेत, अर्थातच 18 चेंडू असतील. 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहू शकतात 46 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. सचिन पाटीलने मारलेला तो षटकार अफलातून पाहायला मिळाला. हरीश आगिवले आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी तो चेंडू निघून गेला होता. मॅन फ्रॉम विरार. सायकोलॉजी, मानसिकता जी असते, चौथ्या चेंडूवर झील सुटल्यानंतर नवीन फलंदाज या ठिकाणी येऊ शकला असता 5व्या चेंडूवर. तदनंतर थोडासा दबाव वाढला असता, परंतु तसं घडलं नाही. त्याचा पुरेपूर फायदा उचलला सचिन पाटीलने. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर तामोरे. बॅटची एज घे, चेंडू मात्र निघून जातो. वॉट अ फिल्डिंग. अमित मिश्रा बबुआ त्या ठिकाणी फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. सुपर, अतिशय नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावाच लागतो क्रिकेटच्या माध्यमातून. ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट स्ट्रॉ असं म्हटलं जातं. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार. गुड डिलिव्हरी मयूर तामरे. काय फॉर्मामध्ये आहे हा खेळाडू. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. विथ द बॅटने जबरदस्त चोख उत्तर देतो गोलंदाजांना. आणि जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येतो तेव्हा मात्र फलंदाजांना या वेळेला आपण पाहतो अडचणीत टाकतोय. अतिशय ऑलराऊंडरची भूमिका खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. स्वर्णे एंटरप्राइजेस दीपेशजी पाटील मांडे यांच्याकडून मात्र माझ्यासाठी 500 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांच्या कलागुणांना, आमच्या कलागुणांना वाव देत आहेत. थँक्यू व्हेरी मच दीपेशजी पाटील मांडेवरून या ठिकाणी उपस्थित झाले. स्वर्णे एंटरप्राइजेसचे आपलं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 14 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मयूर तामोरे. लेफ्ट आर्म गुड डिलिव्हरी म्हणता येणार नाही आहे. यावेळेला मात्र चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. जयेश रावरे या ठिकाणी आपण पाहतो की रिव्ह्यू नाही आहे. लक्षात घ्या, पंचांचा निर्णय हा मात्र एकाच बाजूने नाही आहे, तर सगळ्या संघानं मात्र हा तुम्हाला न्याय आहे तो मात्र मान्य करावा लागेल. कधी कधी डाऊटफुल असतं आपण, इट्स ओके. त्यावेळेला मात्र आपण जरूर संयम राखा. हे टेनिस क्रिकेट पाहायला मिळतं. हे तर सोडा, मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मात्र एवढ्या टेक्नॉलॉजी असून सुद्धा मात्र चुका होतात. तर इथे तर हा प्रश्न उद्भवत नाहीये. वाईटचा इशारा येतो. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 15 रन्स 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. आणि या वेळेला मात्र फर्स्ट अटेम्प्टला असं वाटलं की मात्र झेल सुटलाय, परंतु अच्छू बारीचं यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड, मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता. बॅक टू द डगआउट हरीश पाटील. गॉन, बिग विकेट. येलकोट येलकोट जय मल्हार. सदानंदाचा देवाधिपती कशी हरली त्याची मती. एका मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिनी त्या खंडोबाची कारभारी. थँक्यू कुंदन. 15 धावा झालेल्या आहेत. तर यावेळेला लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत. तर मी विनंती करेन प्लीज यावेळेला विराथन खुर्द संघाचा प्रतिनिधी या प्लीज. संदीप किनी, वैभव गरत, प्रफुल्ल गरत, हरिदास किनी, नवज्योत किनी, मनोज पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मन्या आज विठ्ठलवाडी गावाचं नाव एक सुंदर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जात असताना पाहायला मिळतो हा खेळाडू.
धावसंख्या 15 रन झालेली आहे, 15 धावा या आपण लॉट्स त्या ठिकाणी टाकले जातील. अवघ्या मात्र 3 चेंडू नंतर आपण जाऊया लॉट्सच्या दिशेने. दुसरं षटक कंप्लीट होईल त्यावेळेला, कारण अनुराग चव्हाण त्या ठिकाणी बिझी आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 15 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. मयूर तामोरे, हरेश पाटील खूप चांगली आक्रमकता दाखवत असताना, परंतु थोडंसं यावेळेला मात्र टायमिंग चांगलं होतं नो डाऊट, परंतु टेम्परामेंट कमी पाहायला मिळालं. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल मिस्टर अक्षय मातले आणि एकाच साईडला सचिन पाटील. जयेश रावरे यांना आपण पाहू शकता एस्टनच्या पाठीमागे चिकटून आहेत. भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव, मात्र आपल्या पणाला लावून क्रिकेटमधलं डेडिकेशन काय असतं, 100% काय असतात आणि क्रिकेटवरचं प्रामाणिक प्रेम जर तुमच्यामध्ये असेल तर डेफिनेटली यशाची शिखरं ही ऑटोमॅटिकली तुम्ही गाठत असता. यावेळेला मात्र हिट विकेट स्वयंचित अगोदरच मात्र खेळले गेले होते, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल स्वयंचित बाद होणारा फलंदाज अक्षय मातले आल्या पावली परत यावेळेला जात असताना आपण पाहू शकतात गॉन. देवा के किंग नाव ऐकून भल्या भल्यांचे हलतन गाव. देवा के किंग नाव ऐकून भल्या भल्यांचे हलतन गाव. ठाणे जिल्ह्याने गाजतय र देवा भाईच नाव. ठाणे जिल्ह्याने गाजतय र देवा भाईच नाव. थँक्यू. वेलकम बॅक. उज्ज्वलची ही फरमाईश होती आणि हे सुंदर सॉन्ग मात्र प्रेझेंट करत असताना कुंदन गरत पाहायला मिळतात. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. लगातार 2 चेंडूवर 2 सफलता प्राप्त करतायत. मयूर तामोरे इज ऑन हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. नवीन फलंदाज बूम बूम यावेळेला अर्थातच निखिल ओघे यावेळेला पाहायला मिळत आहेत. सचिन पाटील मात्र काय जबरदस्त दिलासा देणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर 15 धावा झालेल्या आहेत. MS11 चिंचणी संघ हबी होताना पाहायला मिळतोय. मंगलदासजी घरात लंच नंतर मॅचचा आनंद घेत असताना घरात किचन भुजिंग सेंटर यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. एक गोड व्यक्तिमत्व. ऑफ साईडला फटका चांगला बॅकफुटला गेलाय. बॅटचं फेस ओपन केलं. चेंडूला मात्र यावेळेला खेळला गेला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी मेल सिंगल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 16 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. येणारे चेंडू आहेत 13 आणि 13 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 44 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. काय गोलंदाजी केले. गौरव तरे खुश असतील आपल्या संघावर. तर विराथन खुर्द संघ 2 हात करेल मथाने या संघाबरोबर. ऑफ साईडला फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येतोय आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. एडवन संघाला मात्र खेळावा लागेल विजयी संघाबरोबर. फर्स्ट सेमीफायनलचा सामना येतोय आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला, जो विराथन खुर्द आणि मथाने संघाचा कॅप्टन. चला लगेच आपण टॉस करण्यासाठी या. आपण त्या ठिकाणी टॉस लगेच करणार आहोत. फर्स्ट सेमीफायनल अँड सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत. जो संघ विजय होईल तो संघ एडवन या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. भरत चिखलीकर यावेळेला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. एका साईडला सचिन पाटील. आज सुवर्ण संधी आहे. सध्याची ही स्थिती माझा शेवट नाहीये हे मात्र वाक्य लक्षात घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. येणारा काळ अजून गाजवेन हे वाक्य मात्र सचिन पाटील यावेळेला दर्शवेल का पाहायचं आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. विराथन खुर्द अँड एका साईडला आपण पाहू शकतायत मथाने. दोन्ही संघाचे कर्णधार या. योगी W70 यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर कॉम्प्लिमेंट पाहायला मिळतं. खूप खूप धन्यवाद. यावेळेला पहिला चेंडू आपण पाहू शकतायत आणि सरळ चेंडू निघून जातोय. ही खासियत आहे. ज्या वेळेला मात्र तुम्ही खेळत नाही आहात आणि या वेळेला मात्र जरूर वाईटचा इशारा या ठिकाणी जरूर करण्याचा इशारा केला गेला होता, परंतु सचिन पाटीलने मात्र यावेळेला ॲग्री झाले की मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही शफल झाले आणि त्याच पद्धतीने मात्र हा चेंडू पिच झाला. सचिन पाटील एका साईडला पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. पाहतच राहतील
आणि सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक, 6. हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई पोरी भुलेली. हिरव्या रानात तांबड्या मालात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 23 धावा. सचिन पाटील खानिवड्याचं ते मैदान, ते 6 चेंडू 6 षटकार. आज ती खरी गरज आहे संघाला. यावेळेला चेंडू खूप छान पद्धतीने हाताळला अमित मिश्रा त्या ठिकाणी पुढे होते आणि अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतो. भरत चिखलीकरला कित्येक वेळा पाहिलंय पालघर डहाणू या गटातून जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात त्या वेळेला मात्र भरत चिखलीकरचं गुणगान गायलं जातं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 23 धावा झालेत. सचिन पाटील एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे. 9 चेंडू आहेत. 37 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना या वेळेला मात्र सचिन पाटील दर्शवून देतोय आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. 6 धावा. आठ चेंडू 31 धावा. 8 balls remaining and 31 runs required to win. सचिन पाटील इज ऑन अ फायर. यावेळेला पुन्हा एकदा सचिन पाटीलच्या बॅट मधून करण रावरेला बीट करून निघून जातोय. दमदार, शानदार यावेळेला षटकार. 6 धावा. कृपया करून मताने संघ जर आला असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा. संदीप किनी आमचे आयोजक या ठिकाणी मात्र विनवणी करतायत, प्लीज लवकरात लवकर या. वेळेची दिरंगाई करू नका. कुंदनला थांबवतोय. यावेळेला आपण पाहू शकतायत सामना रंगतदार स्थितीमध्ये. 7 चेंडू विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 25 धावांचं लक्ष्य. सचिन पाटील 2014-15 मध्ये काय जबरदस्त खेळ केला होता. 6 चेंडूवर 6 षटकारांची किमया साध्य करणारा हाच तो खेळाडू आणि आपल्या नावावर रेकॉर्ड केला गेला होता. निखिल ओगे एका साईडला आपण पाहतो एक स्टायलिश फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु सचिन पाटीलच्या फलंदाजींचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर 35. 7 चेंडू 25 धावा. सामना होता कुठे आला कुठे, हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. यावेळेला ऑफ साईडला जबरदस्त यावेळेला नजाकत भरा शॉट ऑफ द टुर्नामेंट. सुपर टायमिंग. हे चौकार षटकार उडवते बोलला, चौकार षटकार उडवते बोलला. हा ठेवलाय सामना बघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. हा ठेवलाय सामना बघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. आहो ठेवलाय सामना बघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. आहो ठेवलाय सामना बघ. थँक्यू डुझो, थँक्यू. वेलकम बॅक. जबरदस्त केलेत प्रहार या वेळेला. 3 चेंडूवर 3 षटकार. त्या अगोदर 1 षटकार. एकंदरीत 4 षटकार पाहायला मिळाले. 6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता 19 धावांची गरज असेल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. निखिल ओगे 3 चेंडूवर 3 षटकार ठोठावतायत. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चला, वेळ दौडू नका, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. निखिल ओगे जर 3 चेंडूवर 3 षटकार ठोठावतोय तर अल्पेश दादा भुईर आमदार चषकाचे सूत्रधार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. जबरदस्त सामना श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी की एका साईडला आपण पाहू शकतात MS11 चिंचणी. मिकी माऊस यांची मात्र यावेळेला मांदियाळी पाहायला मिळते. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि 3-3 यावेळेला मिकी माऊस आपण पाहतो. 1 नाही 2 नाही तर 3-3 4-4 आपण पाहू शकतात. क्या बात आहे. आणि लहान मुलांचा आता मात्र यावेळेला जरूर पूर्णपणे वेळ. भाई ग्रुप यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. मिकी माऊस यांच्यासाठी खास कलागुणांना वाव देत असताना पाहायला मिळत आहेत. 6-19. उलटा चेंडू होता. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय परंतु प्रॉपरली टायमिंग नव्हतं. मयूर तामोरे पुढे सरसावेल. मेल सिंगल. आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावा. काय सचिन पाटील मॅन इन फॉर्म.
टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे फटके पाहायला मिळत आहेत. मताने संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः हा फलंदाजी यावेळेला स्वीकारले, धाडसी निर्णय घेतलाय. वेलकम मिकी माऊस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय आपण पाहू शकतायत या ठिकाणी उपस्थित झालेत. 5-18 काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. सचिन पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर मात्र एक क्षेत्ररक्षक यावेळेला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर यावेळेला जयेश रावरे. यावेळेला मात्र अगोदरच खेळण्याचा मनसुबा पाहायला मिळाला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. सेन्सिबल गोलंदाजी केली जाते. टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा स्विंग मिळतोय. आता मात्र इथून 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. 3 षटकार यावेळेला मात्र येतील का हा प्रश्नचिन्ह यावेळेला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. यावेळेला वेगवान मारा होता. या ठिकाणी जर कनेक्ट झाला असता तर कदाचित सामन्याचं मात्र यावेळेला पारडं जड पाहायला मिळालं असतं, परंतु तसं घडत नाहीये. जयेश रावरेने कॅल्क्युलेशन गोलंदाजी केले. पूर्णपणे मन कवडा ओळखतोय, परंतु सचिन पाटीलकडे सुद्धा ते स्ट्रोक आहेत. यावेळेला मात्र जबरदस्त फटका तर चांगला आहे. चेंडू निघून जाईल. मयूर तांबोरेचा क्लास क्षेत्ररक्षण. व्हॉट अ फिल्डिंग. सुपर फिल्डिंग पाहायला मिळाली. राजकुमार तांबोरे त्या ठिकाणी आपण पाहू शकतात बॅकअपसाठी येत आहेत. टाळ्यांचा गजर होत असताना MS11 चिंचणी संघाच्या पाठीराख्यांकडून व्हायला हवं. अजिंक्य भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर कन्स्ट्रक्शन आणि अजिंक्य भोईर यांच्या सौजन्याने मॅन ऑफ द मॅच टी शर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि अजिंक्य भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हरिदास जी किनी आयोजक यांना विनंती करेन आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. अप्रतिम सुरेख पद्धतीने आपण पाहतोय आणि अशा वेळेला मात्र आपण पाहू शकाल मात्र सचिन पाटील स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा मनसुबा. निखिल ओगेला मात्र या वेळेला नॉन स्ट्राईक एंडला राहावं लागतं. आता फक्त फॉर्मॅलिटी. जयेश रावरेने कॉन्फिडंटली त्यावेळेला गोलंदाजी स्वीकारली आणि हलक्याच्या हाताने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय सचिन पाटील पूर्णपणे. मात्र चेंडू डॉट जर आपण पाहिले तर जवळजवळ आपल्याला पाहायला मिळतात 11 चेंडू डॉट आले आणि 11 चेंडू डॉट येत असताना त्यामध्ये जर थोड्याफार कुठेतरी 10-12 धावा जर आल्या असतात तर डेफिनेटली कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळालं असतं. परंतु सचिन पाटीलने खेळलेलं या वेळेला मात्र जिद्दीने खेळ अतिशय पाहायला मिळाला. मॅन इन फॉर्म सचिन पाटील हाडलक. निखिल ओगे एका साईडला आपल्याला पाहायला मिळाले. चला हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. शेकहँड करण्यासाठी प्लीज मी विनंती करेन श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ. अतिशय मात्र यावेळेला आपण पाहू शकाल सेकंड